मैंने बोला कि सब मुझे पूछेंगे अभी वो खाना ले ले, तो मैंने उनको पूछा कि मुझे एक बताओ, तो उन्होंने ना राजेश का नाम क्या बोलते हैं उसको, राजेश का नाम फिल्टर करके उसने राव रखा। राव मीन्स कि हस्बैंड को बोलते हैं राव मराठी में, ठीक है। तो उन्होंने बोला कि राव मला घेऊन आली इकडे, ऐसा बोल। तो मैंने उनका सेम कॉपी किया, मेरे हस्बैंड का नाम ही नहीं लिया मैंने। ये तो बहुत सेम कॉपी किया और मेरा हस्बैंड उधर बैठ के एकदम एक्साइटेड था, आगे नाम लेने वाले नाम। नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ आहे संक्रांतीचा आणि मला आत्ता रियलाइज़ झालेला है कि मैंने इस वीडियो में मेरे हस्बैंड को आरा तुरा किया है। उनको मैं आवा जावा करती हूँ नेहमी, आणि इस वीडियो में मैंने आरा तुरा किया, वो मुझे छोड़ेंगे नहीं। लेकिन मैं उनको लेकर जा रही थी संक्रांति के शॉपिंग करने के लिए। त्यांना आज माझा थोडा राग आलेला होता, कारण मी सगळीकडे चला म्हटलं त्यांना आणि मला गाडी येत नसलं कारण त्यांना सगळीकडे यावं लागलं माझ्यासोबत। इथे मिळाल्या मला देसी गोष्टी। मीरा तोपर्यंत झोपलेली होती, विड्याची पानं घेतली आणि घरी आलो तोपर्यंत मॅडम आल्या होत्या इन्स्पेक्शन करायला घराचं, कारण इथे 6 महिन्याला एकदा घराचं इन्स्पेक्शन होतं, सगळे फोटो काढून नेतात आणि काय प्रॉब्लेम असेल तर विचारतात। तोपर्यंत श्वेता आली होती घरी हळदी कुंकासाठी, आणि ह्या मोठ्या बॅगमध्ये मी सगळं भरून ठेवलं होतं सामान, त्यात फक्त एक पितळेचा दिवा दिला, तरी पण मी बॅग्स मोठ्या आणल्या त्या, म्हटलं असं वाटायला पाहिजे काहीतरी मोठं दिले। तोवर मीराची इकडं बोरनाण्याची तयारी चालू केली, सगळ्या मुरमुऱ्यांमध्ये चॉकलेट लपून ठेवले आणि मीराचं आणि माझं शूट चालू झालं होतं। आम्ही घरातल्या घरात स्वतःचं शूट करीत होतो काहीतरी येडवाकडं। इकडे मी तयार झाले होते, म्हटलं काहीतरी कमी, मग नंतर नथ घातली आणि मस्त सिंदूर लावला। भार्गव आणि मीरा त्यांचे फोटो काढून घेत होते, त्यांचे पप्पा त्यांचे फोटोज काढत होते, कारण इथे मी आणले होते मेदू वडे विकत नाश्त्यासाठी, आणि माझ्या मैत्रिणी मीराला तयार करत होत्या, कारण ती माझ्याकडून कुठलेही दागिने घालून घेत नाही, पण त्यांच्याकडून एकदम गुपचूप नाही का सगळे दागिने घालून घेत होती। मीरा सगळ्यांशी कोऑपरेट करत होती, मी तिला ओवाळून घेतलं आणि सगळी मुलं एक्सायटेड होते, आता हे कधी चॉकलेट बिकलेट टाकतात आणि कधी आम्ही उचलतो। एकदाची चॉकलेट टाकायला तयार झाली, बोरनाण्याची सुरुवात झाली आणि सगळ्या मुलांनी मस्त मजा केली। मीरा जवळची चॉकलेट येचून खात होती, भार्गव यांच्यात मिक्स होत होता, कारण त्यांनी आधीच ठरवलं होतं मी सगळ्यात मोठा आहे आणि मी वरती जाऊन बसणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी एकाही फोटोत आला नाही, वरती जाऊन बसला होता। इकडे मैत्रिणींनी येडेवाकडे शॉट घेतले होते माझे, आणि त्या नाव घ्यायची तयारी सुरू झाली, पण ह्यांनी मला बजावून सांगितलं होतं तुम्ही आमचे नाव कुठे टाकणार नाही इंस्टाग्रामला, त्याशिवाय आम्ही नाव घेणार नाही, म्हणून यांचे नाव नाही घेतले। पण कसल्या गोड असतात ना सगळ्या, हे 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 हु हु करून। सुरुवातीला बघितलं असं किती हात दात काढत होतो, आम्हाला काही एक विषय नव्हता, आम्ही फक्त हसत होतो। थँक्यू फॉर वॉचिंग।